धराधरेंद्र नंदिनी विलास बंधु बंधुरा सुरदिगंत संतती प्रमोद मान मानसे। धराधरेंद्र नंदिनी विलास बंधु बंधुरा सुरदिगंत संतती प्रमोद मान मानसे। कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदी क्वचित दिगंबरे मनो विनोद मे तु वस्तुनी। कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदी क्वचित दिगंबरे मनो विनोद मे तु वस्तुनी। पदच्छेद धराधरेंद्र धराधरे धर इंद्र नंदिनी विलास बंधु बंधुरः स्फुरद दिगंत संतती प्रमोदमान मानसे। कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदी क्वचित दिगंबरे मनः विनोदम एतु वस्तुनी। तर अन्वय चालू मध्ये करूया। धराधरेंद्र धराधर इंद्र धराधर म्हणजे कोण? पर्वत. धरेला धरणारा कोण आहे? पर्वत. आणि त्या पर्वतांचा इंद्र म्हणजे कोण? राजा. म्हणजे कोण मग? धराधरेंद्र म्हणजे कोण झाला? हिमालय. आणि त्या हिमालयाची नंदिनी म्हणजे मुलगी. धराधरेंद्र नंदिनी म्हणजे हिमालयाची कन्या कोण? पार्वती. तिचा विलास म्हणजे तिची क्रीडा. आणि त्या क्रीडामध्ये बंधुर बंधू. बंधुर शब्दाचा अर्थ होते प्रिय आणि बंधू म्हणजे सहचारी. प्रिय असा सहचारी असणारा कोण आहे तो? महादेव. आणि स्फुरद दिगंत संतती यांच्या महादेव आणि पार्वतीच्या क्रीडेचं दिगंत स्फुरत पूर्ण 10 दिशांमध्ये त्याचं प्रकाशन झालं आणि तेही संतती विस्तार झाला. त्या प्रकाशाचा विस्तार. आणि यामुळे प्रमोदमान आनंदी झालं ज्याचं मन मानस, ज्याच्या मनामध्ये याचा आनंद झालेला आहे. अजून याची काय याचं वर्णन करतात महादेवाचं अजून. कृपा कटाक्ष धोरणी. कृपा कटाक्ष म्हणजे कृपादृष्टी आणि धोरणी म्हणजे अविच्छिन्न. मग कशी कृपादृष्टी रे? अविच्छिन्न कृपादृष्टी. आणि ती काय करते अविच्छिन्न कृपादृष्टी? दुर्धर आपदी निरुद्ध महाभयंकर संकटाला सुद्धा निरुद्ध अडवते, नष्ट करते, संपवते. क्वचित दिगंबरे वस्तुनी. कोणत्या तरी एका दिगंबर म्हणजे एकदम दिगंबर शब्दाचा अर्थ नागड असा अर्थ न करता निरावृत, कोणतंच आवरण ज्याच्यावर नाही असं तत्व. ते तत्व मनः विनोदम येतो, माझ्या मनाला आनंद देवो, विशेष आनंद प्रदान करो.